माझ्या प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार. वडिलांच्या मृत्यूनंतर मुलगा आणि मुलगी यांच्यात जमिनीचा वाद सुरू झाला. मुलगी कोर्टात असं म्हणते की ही वडिलोपार्जित जमीन आहे, त्यामुळे मला माझा कायदेशीर हिस्सा द्या. त्यावर मुलगा असं म्हणतो की ही माझी स्वतःची मालमत्ता आहे, त्यामुळे त्यात बहिणीचा कोणताही हक्क नाही, त्यामुळे त्यात तिला हिस्सा मिळूच शकत नाही. अशा वेळी मेहरबान कोर्ट मुलाला असं म्हणू शकत नाही की ही जमीन तुझी आहे, तर तू त्याचा आधी पुरावा दे. कारण जो दावा करतो त्यालाच प्रथमतः त्याचा दावा सिद्ध करावा लागतो. थोडक्यात सांगायचं तर न्यायालय प्रतिवादीला वादीच्या आधीच पुरावे सादर करण्यासाठी भाग पाडू शकत नाहीत. म्हणजेच ज्याचा दावा त्याचाच सर्वप्रथम पुरावा. आता आपल्या या प्रकरणात मुलीने वाटणीचा दावा दाखल केला आहे, त्यामुळे मुलीवर ही जबाबदारी येते की तिने तिचा दावा सिद्ध करायचा आहे. आता ह्याच्यासाठी CPC ऑर्डर 18 रूल 1 पाहूया. आता मुलीने सर्वप्रथम हे सिद्ध केलं पाहिजे की नंबर 1, ती मालमत्ता वडिलोपार्जित आहे. नंबर 2, ती त्या मालमत्तेत कायदेशीर वारस आहे. नंबर 3, तिला तिचा हिस्सा मिळवण्याचा पूर्ण अधिकार आहे. हे सिद्ध करण्यासाठी तिला 7/12 उतारे, फेरफार, वंशावळ, मृत्यूचे दाखले, साक्षीदार आणि इतर जे काही तिच्या दृष्टीने महत्त्वाची कागदपत्रे असतील ते तिने कोर्टात सादर केली पाहिजेत. आता वादीने पुरावा केव्हा द्यायचा असतो? तर वादीने दावा दाखल करताना पुराव्याच्या कामी कागदपत्र तर दाखल करायची असतात, परंतु कोर्टाने इश्यूज काढल्यानंतर वादीचा दावा पुराव्याच्या स्टेजला लागतो. म्हणजेच कोर्टाने इश्यूज काढल्यानंतर आता ते इश्यूज कशा पद्धतीचे असतात त्याचं उदाहरण म्हणून मी इथे दाखवत आहे. आता हे इश्यूज काढल्यानंतर वादीने त्या इश्यूजनुसार कोर्टाचे समाधान होईल असे सक्षम आणि भक्कम पुरावे कोर्टात सादर करायचे असतात. यालाच असंही म्हणता येईल की बर्डन ऑफ प्रूफ. म्हणजे बहिणीने दावा दाखल केला आहे तर बर्डन ऑफ प्रूफ बहिणीवरच असतं की तिने तो साबित करायचा असतो. आता बहिणीचा पुरावा तर संपला, बहिणीने एव्हिडन्स क्लोज केला, पुरावा बंद केला. त्यानंतर भावाचा पुरावा सुरू होतो. मग भावाने कोर्टामध्ये काय सिद्ध करायचे आहे? जर त्याला बहिणीचा वाटपाचा दावा मान्य नसेल तर त्याला असं सिद्ध करावं लागेल. नंबर 1, पूर्वीच वाटणी झालेली होती. नंबर 2, ती त्याची स्वतःची मालमत्ता आहे. नंबर 3, बहिणीने पूर्वीच हक्क सोडून दिलेला आहे. ह्यापैकी कोणत्याही एका गोष्टीवर ठाम राहून भावाने हे सिद्ध करायचं असतं. कोर्टात तसे पुरावे द्यायचे असतात की बाबा ही मालमत्ता माझी स्वतःची कमवलेली मालमत्ता आहे, किंवा ह्याच्यात पूर्वीच वाटणी झालेली आहे, किंवा बहिणीने पूर्वीच हक्क सोडलेला आहे. ह्या गोष्टी भावाने सिद्ध करायच्या असतात. आता पुन्हा त्यासाठी येऊया CPC ऑर्डर 18 रूल 1 आणि रूल 3 काय म्हणतात याच्याकडे. आता CPC ऑर्डर 18 रूल 3 नुसार ज्यावेळेस मेहरबान कोर्ट विविध मुद्दे काढतात त्यावेळेस काही मुद्द्यांचा भार हा वादीवर असतो, तर काही मुद्द्यांचा भार हा प्रतिवादीवर असतो.
म्हणजे त्यांनी ते साबित करायचे असतात. उदाहरणार्थ म्हणजे वाटणीचा दावा आहे. वादी म्हणतोय की मला आता वाटून पाहिजे, पण प्रतिवादी कोर्टात असे पुरावे देतो की पूर्वीच वाटणी झालेली आहे. त्या संबंधित तो कागदपत्र देतो, साक्षीदार देतो आणि म्हणतो की पूर्वीच वाटणी झालेली आहे. त्यामुळे आता काय पुन्हा वाटणी वादीला मागता येत नाही, त्याने त्याचा हिस्सा घेतलेला आहे, असं तो प्रतिवादी कोर्टात पुरावे देतो. मग अशा वेळी वादीवर ही जबाबदारी येते की वादीने प्रतिवादीने दिलेला प्रत्येक पुरावा हा खोडून काढायचा असतो. प्रतिवादीने दिलेला प्रत्येक कागदपत्र, साक्षीदार हा खोटा आहे हे कोर्टात सिद्ध करायचे असतात. म्हणजेच रिब्युटल इव्हिडन्स होय. आता आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊया. सुरुवातीला आपण जे सायटेशन पाहिलं त्याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की न्यायालय हे प्रतिवादीला वादीच्या आधीच पुरावे सादर करण्यासाठी भाग पाडू शकत नाहीत, तसा आदेश देऊ शकत नाही. परंतु मी जर का प्रतिवादी असेल आणि मला आधी पुरावा द्यायचा असेल तर मग माझ्या मदतीसाठी CPC ऑर्डर 18 रूल 1 मधील एक एक्सेप्शन्स आहेत, ते मला या कामी मदत करते. ते मला अधिकार देते प्रतिवादी म्हणून की मी वादीच्या आधी पुरावा देऊ शकते. ते कसं? समजा मी भावातर्फे आहे आणि बहिणीने म्हटलं आहे की वाटणी व्हायला पाहिजे, पण भावाला तिच्या दाव्यातली काही तथ्य मान्य आहेत. उदाहरणार्थ वंशावळ, ती माझी बहीण आहे आणि जी सातबारा फेरफार आहेत, ही काही कागदपत्रं आहेत, ती प्रतिवादी म्हणून भावाला ती मान्य आहेत. परंतु भावाला त्या बहिणीच्या दाव्यातली काही तथ्य ही मान्य नाहीत. म्हणजे वाटणी व्हावी अशी जी आणि तिला तिचा कायदेशीर हक्क मिळावा असं जे तिची मागणी आहे ती मात्र भावाला मान्य नाही. मग त्यावेळेस भाऊ असा अर्ज ठेवतो कोर्टात. उदाहरणार्थ 7-11चा अर्ज ठेवला भावाने की ह्यातली काही तथ्य मला मान्य आहेत, परंतु काही तथ्य मला दाव्यातली बहिणीच्या मान्य नाहीत. वादी म्हणून जी तिने दावा केला आहे तो मला मान्य नाही. मग प्रतिवादी म्हणून मी ज्या वेळेस की हा तिचा दावा, काही जे तथ्य दिले आहेत, काही जे कायदेशीर तत्त्व तिने त्या दाव्यामध्ये नमूद केलेली आहेत, ती मला मान्य नाही, कबूल नाही आणि ती फेटाळण्यात यावी अशी जेव्हा मी भाऊ म्हणून, प्रतिवादी म्हणून मागणी करतो, त्यावेळेस मला CPC 18 ऑर्डर 18 रूल 1 मधील हे एक्सेप्शन्स मदत करतं. ज्याच्यामध्ये मी जेव्हा प्रतिवादी म्हणून म्हणते की हा दावा रद्दच व्हावा, फेटाळण्यातच यावा, त्यावेळेस हा का फेटाळण्यात यावा, का रद्द करण्यात यावा, तर तसा पुरावा देण्याचा अधिकार मला मिळतो. मग त्यासाठी जरी वादी बहीण तिचा पुरावा जरी आधी सुरू झालेला नसला किंवा तिने जरी पुरावा दिला नसला, तरी त्याच्या आधीच मी प्रतिवादी म्हणून मला पुरावा देण्याचा अधिकार CPC 18 रूल 1च्या ह्या एक्सेप्शन्समध्ये, या पर्यायामध्ये मला तो अधिकार मिळालेला आहे. स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर देत आहे. हा केवळ माझा व्हॉट्सअप नंबर आहे. योग्य कायदेशीर माहितीसाठी, सल्ल्यासाठी कॉल बुक करू शकता. सल्ला फी आकारली जाईल. धन्यवाद.